महाचाणक्य शेतकऱ्याचा जाणता राजा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. अच्छा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्याच्या आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या नव्या पिढीचे प्रतिनिधी माझे उमेदवार जयश्री मोहिते पाटील, सोलापूरचा उमेदवार प्रणिती शिंदे आज अगत्याने या ठिकाणी उपस्थित आहेत. ते इंद्रशे राजे आणि अहिल्याबाई होळकर यांच्या कुटुंबाचे वारसदार श्रीमंत भूषणसिंग राजे होळकर, विठ्ठल सहकारीचे अध्यक्ष अभिजित पाटील, प्रवीण गायकवाड, साईनाथ अभंगराव, उत्तमराव जामकर, रघुनाथराव राजे निंबाळकर, प्रकाश पाटील, डॉक्टर अनिकेत देशमुख, सक्षमा शंकर, सुभाष भोसले, प्रथमेश पाटील, संदीप फानके, शरद कोळी, संभाजी शिंदे, सर्वाजी सुवर्णा शिवपुरे, गणेश पाटील, अन्य सगळे सरकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, बऱ्याच दिवसातून आज या व्यासपीठावर बोलायला मी उभा आहे. अनेक वेळेला या ठिकाणी आलो, अनेक वेळेला या ठिकाणी बोलून गेलो. पंढरपूर या देशाच्या सर्वसामान्य माणसाचे श्रद्धेचं स्थान. तसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विशेषतः गांधी, नेहरू, इंदिराजी, यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराला सातत्यानं समर्थन देणारं असं एक शहर आहे, अशी ही नगरी आहे. स्वातंत्र्याच्या इतिहासात आणि स्वातंत्र्याच्या नंतर नवीन महाराष्ट्र आणि भारत उभा करण्याच्यासाठी ज्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं अशा अनेकांची आठवण मला होते. माझ्या ऐकिवात जयंतराव मोरे होते. 1947 साली संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता आणि त्या काळामध्ये वाही राहुल नावाचे अत्यंत प्रभावी वक्ते, संघर्षशील व्यक्तिमत्व या झाडातून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेलं, पतोधन केले. विकासाच्या कामाची दृष्टी असलेले आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे असे सगळ्यांना वरवून जाणारे औदुंबर अण्णा पाटील यांची मला या ठिकाणी आठवण होते. तात्या जिंगे होते, श्रीमंत सुधाकरराव फलिसारक होते, भारत वंदे होते, भारत भारती होते. अनेकांची नावं घेतायची की त्यांनी पंढरपूरच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये काही ना काहीचे योगदान केलं. आज आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित झालो. प्रश्न भयंकर आहेत देशाच्या समोर, राज्याच्या समोर. जिल्हा एकेकाळचा दुष्काळी जिल्हा होता. या जिल्ह्यामध्ये 6 वर्ष पालकमंत्री म्हणून काम करायची संधी मला मिळाली
आणि मला आठवतं त्या सगळ्या काळात पाणी ही समस्या होती. 71-72 साली प्रचंड दुष्काळ पडला. 5 लाख लोक रोजगार हमीच्या कामावर या जिल्ह्यात काम करत. माढा असेल, करमाळा असेल, शेजारचा तालुका असेल, इकडे सांगोला असेल, कुठेही जा हजारो लोक दुष्काळी कामावर काम करतायत हे चित्र या जिल्ह्यामध्ये होतं. आणि आम्ही लोकांनी ठरवलं होतं की या जिल्ह्याचा चेहरा बदलायचा. सुदैवानं आधीच्या नेत्यांनी अत्यंत मोलाची पावलं टाकली आणि काही निर्णय घेतले, ज्याचा उल्लेख आधीच्या वक्त्यांनी केला. उजनी धरण ही संजीवनी होती. मला आठवतंय की आज उजनीचे वेगळे प्रश्न ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी केला. पण उजनीचं उद्घाटन जेव्हा झालं त्या कार्यक्रमाला मी हजर होतो. ते उद्घाटन झालं यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते. तर पाणी स्वच्छ होतं, चिंता नव्हती, पाण्याचा साठा प्रचंड होता आणि ते धरण बांधलं आणि सुरू होणार होतं. यशवंतराव चव्हाण हे देशाचे नेते होते, त्यांना निमित्त केलं या उद्घाटनाच्यासाठी. आणि मला आठवतं त्यांचं भाषण. त्यांनी भाषणामध्ये सांगितलं, पांडुरंगाचा उल्लेख करून, पांडुरंगा तुझी चंद्रभागा आज आम्ही इथं आदवली, आज ही आम्ही इथं आदवली. आणि त्यामुळं तुम्हाला असं वाटत असेल की लोकांच्यात अस्वस्थता येईल, पण ते खरं नाही. चंद्रभागा आम्ही आदवली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उन्हातान्हाचा विचार न करता, दगडा धुंद्याचा विचार न करता विठ्ठलाचं नाम स्मरण करून वर्षानुवर्ष माझा वारकरी या ठिकाणी येतोय. त्याला चिंता वाटेल की चंद्रभागेमध्ये त्याला अंघोळ करायला पाण्याची उपलब्धता आहे का नाही आणि तुझं दर्शन होईल का नाही. चव्हाण साहेबांनी सांगितलं की पांडुरंगा ही तुझी चंद्रभागा आम्ही आदवली. ती आदवल्याच्या नंतर या दुष्काळी जिल्ह्याच्या गावागावात शेतामध्ये तिथं पाणी जाईल. पाणी जाऊन मंगळवेढ्याची प्रसिद्ध ज्वारी, त्यासारखं ज्वारीचं पीक घेतलं जाईल आणि चिंता करायला कधी वाचणार नाही, तर त्या ज्वारीच्या कणसाच्या दाण्यामध्ये पांडुरंगाचं दर्शन त्याला त्या ठिकाणी मिळेल आणि त्यावेळी तो अत्यंत खुशीने जाईल. हे भाषण मला आठवतंय. आणि ती असा उजवी होती. आत्ताच या ठिकाणी सांगितलं अभिजित पाटलांनी की या जिल्ह्यामध्ये 40 साखर कारखाने. महाराष्ट्राचा पहिला शेतकऱ्यांचा कारखाना या जिल्ह्यामध्ये माळीनगरला निघाला आणि पहिल्या शेतकऱ्यांच्या मालकीचा सहकारी साखर कारखाना शंकरराव मोहितेंच्या नेतृत्वाखाली अकलूजच्या परिसरामध्ये इथं निघाला. आणि त्यावेळी मी अनेकदा जात असे, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जात असे आणि अभिमान वाटत असे की या जिल्ह्यामध्ये एकेकाळी दुष्काळ होता, तिथे आज कारखाने व्हायला लागले. पण तिथं किती बदललं बघा. आज 40 साखर कारखाने या जिल्ह्यामध्ये साखरेचं उत्पादन करतात. ही साखर सर्व हिंदुस्थानामध्ये असते, देशाच्या बाहेर सुद्धा जाते. या उजनीनं लोकांची स्थिती सुधारली, संपन्नात आली आणि काळ्या आईचं इमान राखणारा इतका कष्ट केली. त्यांनी शेतीच्या क्षेत्रामध्ये नवीन नवीन बदल केले. आम्हाला लोकांचा प्रयत्न होता की फळबागांच्या संबंधी हा जिल्हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा जिल्हा होणं शक्य आहे आणि त्या दृष्टीने काही पावलं टाकली. आपण बघितलं आज या जिल्ह्याची द्राक्ष ही जगामध्ये जातात, या जिल्ह्याचे डाळिंब जगामध्ये जातात.
आज या दिव्याची केळी जगामध्ये जातात. एवढी फळाच्या संदर्भाची क्रांती एका उजवीमुळं आणि कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्यामुळं आज या ठिकाणी झाली. त्याचा सार्थ अभिमान तुम्हा सगळ्यांना आहे. पांडुरंगाची कृपा आहे. त्यामुळे या प्रकारचं यश हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करता आलं. अनेकांच्या बरोबर काम करण्याची संधी मला स्वतःला सुद्धा मिळाली. अनेक नेते या ठिकाणी होऊन गेले. मगाशी मी त्यांची नावं घेतली. विशेषतः उद्धवरांना, सुधाकर परिचार, भारत भालके या सगळ्यांच्यावर काम करण्याची संधी मला स्वतःला मिळाली. आणि त्या काळामध्ये माझ्यावर काम करायला सुशील कुमार शिंदे हे इथे ठिकाणी होते. मला आठवते, कदाचित कोणी तिला माहिती आहे का नाही मला माहीत नाही, सुशील कुमार शिंदे हे मुंबईमध्ये होते. माझी इच्छा होती की त्यांनी विधानसभेत जावं. प्रयत्न अनेक लोकांनी केला, संधी मिळाली नाही. दलितांच्यासाठी, मागासवर्गीयांच्यासाठी करणाऱ्याची जागा होती. आणि सगळ्यांनी सुशील कुमार शिंदेना आग्रह केला की तुम्ही करणाऱ्याचं उभा राहा. त्या काळात तिकीट मागायची. तिकीट मागायला आम्ही यशवंतराव चव्हाणांच्याकडे गेलो. यशवंतरावजींना सांगितलं की तरुण माणूस आहे, शिक्षित आहे, त्यांना संधी द्या. चव्हाण साहेबांनी मान्यता दिली. त्याचं तिकीट झालं. त्याला परवानगी दिल्लीची लागत असेल आणि दिल्लीच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव गेला. इंदिराजी त्या ठिकाणी होते, जगजीवनराव त्या ठिकाणी होते. जगजीवनरावांनी सुशील कुमार शिंदेच्या ऐवजी तायब हरी सोनवणे नावाच्या एका त्यांच्या सहकार्याचं नाव सुचवलं. आम्ही लोकांनी आग्रह केला, पण इंदिराजींनी जगजीवनराव हे वरिष्ठ नेते आहेत आणि त्यामुळे त्यांचं ऐकावं लागेल असं सांगितलं. शिंदे साहेबांचं तिकीट कसलं. आणि अस्वस्थ झालं, दुःखी करत आलं आणि काहीतरी काम करायचं ठरवलं. 3 महिने झाले, निवडणुका झाल्या. साहेब आणि सोनवणे निवडून गेले आणि थोड्या दिवसांनी ते आजारी पडले आणि त्यांचा अंत झाला. त्यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर जागा रिकामी झाली आणि त्या रिकामी जागेवर नामदेवराव जगताप आणि शंकरराव मोहिते या सगळ्यांच्या साथीने आम्ही सुशील कुमार शिंदेचं उमेदवारीच्या ठिकाणी केली आणि प्रचंड मतांनी करमाळ्याच्या जनतेनं, सोलापूरच्या जनतेनं त्यांना निवडून दिलं. आणि मला आनंद एका गोष्टीचा, ते निवडून गेले. थोड्या दिवसात मंत्री झाले आणि नुसतंच मंत्री तिथे झाले नाही, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन या दिव्याचं नावलौकिक देशामध्ये वाढवायचं काम आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या नंतर देशाचा गृहमंत्री होण्यापर्यंत ते पोहोचले. आणि सोलापूर जिल्ह्याची प्रतिष्ठा ही संबंध देशामध्ये याचं ऐतिहासिक काम त्यांनी केलेलं होतं. मला आनंद आहे की आम्ही अनेक लोकांनी एकत्रित काम केलं. शंकरराव मोहिते साहेब होते, आम्ही लोक ज्युनियर होतो पण स्वतःवर होतो. विजयदादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, मी स्वतः पालकमंत्री होतो. आणि आम्ही बघितलं की त्या सगळ्या काळामध्ये संकट किती असली ते जीवाभावानं एकत्रपणानं काम करण्याचा दृष्टिकोन हा आम्हा सगळ्यांचा होत असे. आणि त्याला सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने अंतःकरणापासून आणि साथ दिली. आणि त्याबरोबर या जिल्ह्याचा चेहरा बदलता कसा येईल यासाठी आम्ही सगळ्यांनी सामुदायिकपणानं काळजी घेतली. आणि शिंदे साहेबांना मोठी संध्यावर अधिक काम त्यांच्या मार्फत आज या ठिकाणी होऊ शकलं. फिजी बदलली. आता आपण 2 तरुणांचं भाषण ऐकलं. आपण या ठिकाणी परिणितीचं भाषण ऐकलं आणि शेजारच्या मतदारसंघाच्या उमेदवाराचं भाषण ऐकलं.
लोकांच्या ऐवजी लोकांची आधीची पिढी आम्हाला लोकांच्यावर काम करत. आज ही पिढी हळूहळू नव्याला प्रोत्साहन देण्याच्यासाठी बाजूला झाली आणि नव्यांना ही संधी दिली. या पद्धतीनं या निवडणुकीच्या प्रचारामध्ये या दोघांचा विचार, दोघांची भाषणं मी ऐकली आणि ऐकतोय की फायद्याच्या नंतर या जिल्ह्याच्या प्रश्नाचीच नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रश्नांची नोंद लोकसभेमध्ये घेण्याच्यासाठी दृष्टी आणि कर्तृत्व असलेले असे दोन्ही उमेदवार या ठिकाणी आहेत. आणि त्या दोघांच्या विजयाच्या नंतर तुम्हा लोकांच्या पाठिंब्याच्या नंतर हा जिल्हा पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर संसदेमध्ये चमकल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आली. निवडणूक अतिशय महत्वाची. आधीच्या वक्त्यांनी सुद्धा सांगितलं आज या देशामध्ये नरेंद्र मोदी नावाच्या ग्रस्तांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे. लोकशाहीमध्ये सत्ता कोणाला नसते, ती लोकांच्यासाठी चालवायचा अधिकार असतो. पण मिळालेली सत्ता ही जमिनीवर पाय ठेवून लोकांच्यासाठी चालवायची भूमिका ही प्रत्येकाने घेतली पाहिजे. आज काय चित्र दिसतंय? मोदी साहेबांच्या हातावरील सत्ता आहे. त्या सत्तेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हिंसा आहे. भाषणं देतात. काय भाषणं देतात? जवाहरलाल नेहरूंच्या टीका कर, राजीव गांधींच्या टीका कर, राहुल गांधींच्या टीका कर. अरे तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहे. मगाशी कोणत्या सांगितल्याची गोष्ट खरी आहे. प्रधानमंत्री एका पक्षाचा असत नाही, तो संपूर्ण भारताचा असतो. आणि त्यांनी प्रत्येक नागरिक हा हक्क आहे आणि त्याच्या आपण घटक आहोत ही दृष्टी कायम ठेवली पाहिजे. पण जवाहरलाल नेहरूंच्या टीका करण्याच्यासाठी आपला वेळ मोदी साहेब घालवतात. ज्या जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आधी आयुष्याचे अनेक वर्ष इंग्रजांच्या तुरुंगात घालवली आणि तुम्हा आम्हाला गांधींच्या विचाराने देशाला स्वातंत्र्य करून दाखवलं. देशाचं स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर संसदीय लोकशाही पद्धतीनं आणि आधुनिक विज्ञानाचा आधार घेऊन हा देश पुढे नेण्याचा आणि देशाचा नावलौकिक जगात करण्याचं ऐतिहासिक काम जवाहरलाल नेहरूंनी केलं. त्यांच्या टीका करण्याचं काम तुम्ही करता. कशासाठी टीका त्यांच्या पण ते करतात. बाकीच्यांच्या टीका करतात. अन्य राजकीय पक्षांच्या टीका करतात. अरे प्रधानमंत्री तुम्ही सगळ्यांना घेऊन चालले पाहिजे. पण ती भूमिका त्यांची नाही. जाईल त्या ठिकाणी त्यांचं भाषण ऐका. आधीच्या वक्त्यांनी सांगितलं 4 दिवसाच्या पूर्वी त्यांनी एका ठिकाणी भाषण केले आणि जातीमध्ये धर्मामध्ये अंतर निर्माण होईल अशा प्रकारचं भाष्य त्या ठिकाणी त्यांनी करून दाखवले. अनेक प्रकारचे निकाल त्यांनी घेतले. अनेक प्रकारची टीका टिप्पणी त्यांनी अनेकांच्यावर घेतली. राहुल गांधी एक उदयाला आलेला तरुण सवन देशाची स्थिती समजण्याच्यासाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत चालत जातो, उन्हात जातो, रस्त्याने भेटणाऱ्या लोकांना भेटतो, त्यांच्या समस्या समजून घेतो आणि वार न उद्या संधी मिळाली किंवा ना मिळाली तर ज्या लोकांच्या समस्या दूर करण्याच्यासाठी ते विचार करतो. ते राहुल गांधींच्या शहादादा म्हणून टीका करायची. आणि त्यांनी काही केलं कमीत कमी त्याच्याबद्दल चांगलं बोलता नाही आलं, वाईट बोलू नका. पण ही भूमिका या प्रधानमंत्र्यांच्या अंतःकरणामध्ये नाही. ते जे चालवायच्या पण त्यांच्या एका विशिष्ट विचारसरणीचा आग्रह धरणाऱ्या लोकांच्यासाठी चालवायचा हे सूत्र घेऊन आज ते देशाचं काम करत आहे. आणि म्हणून देशाच्या सोबत संकटाची स्थिती आहे. लोकशाहीवर त्यांचा किती विश्वास आहे याची संख्या आज लोकांच्या मनात शंका येते.
आपण बघतो सत्तेचा वापर हा लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी. आज झारखंड नावाचं राज्य, ते झारखंड हे आदिवासींचं राज्य, तिचा आदिवासी मुख्यमंत्री आहे. त्या आदिवासी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे काही प्रश्न सुचले नाहीत आणि म्हणून केंद्र सरकारने टीकाटिप्पणी केली. मोदी साहेबांच्या सरकारने त्या मुख्यमंत्र्याला आज तुरुंगामध्ये टाकलं. राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात. देशाची राजधानी दिल्ली, दिल्लीमध्ये 3 वेळेला निवडून आलेला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं नाव. अनेक क्षेत्रात अतिशय चांगलं काम त्यांनी केलं. तिथल्या शाळा, तिथल्या शैक्षणिक संस्था, तिथल्या आरोग्याच्या संस्था, तिथल्या क्रीडेच्या क्षेत्राच्या संस्था, या प्रत्येक ठिकाणी एक ठसा उमटेल अशा प्रकारचं काम अरविंद केजरीवालनी केलं की ते काम बघण्यासाठी देशातून तर येतात, पण देशाच्या बाहेरून सुद्धा लोक येतात. आज त्या अरविंद केजरीवालनी केंद्र सरकारच्या धोरणात टीकाटिप्पणी केली. आज त्याला तुरुंगामध्ये दिसतात. मुख्यमंत्री लोकांनी निवडून दिलेला, 3 वेळा निवडलेला मतं मानतो आणि लोकशाहीमध्ये मतं मांडण्याचा अधिकार हे सगळं सत्य असताना ते मत आम्हाला पसंत नाही, त्यासाठी तू तुरुंगात जा. त्यांचे काही खासदारांना तुरुंगात असले, ममता बॅनर्जींच्या काही मंत्र्यांना त्यांच्या खचलेली गेली. महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुख सारखा उत्तम काम करणारा महाराष्ट्राचा गृहमंत्री कारण नसताना त्याला तुरुंगामध्ये 6 महिने टाकलं. शेवटी सुप्रीम कोर्टाने त्यांच्या विरुद्ध काही पुरावा नाही हे सांगून त्यांची सुटका केली. अशाच प्रकारचं काम सामन्याचे संपादक आणि पार्लमेंटमध्ये माझे सहकारी संजय राऊत शिवसेनेचे नेते केवळ उत्सवाला टीका केली आणि त्याने तुरुंगामध्ये टाकलं. राज्य याच्यासाठी का? सत्ता तुमच्या हातामध्ये आहे. तुमच्या विचाराच्या विरुद्ध कुणी काही बोलतो त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी तुम्ही सत्ता घेता. मग रशियाचा पुतीन आणि तुमच्यामध्ये फरक काय? आज रशियामध्ये हुकुमशाही जर असेल तर ती हुकुमशाही हळूहळू भारतामध्ये आणण्याचा तुमचा प्रयत्न आहे अशी शंका जर लोकांना आली तर त्याबद्दल लोकांना दोष देता येणार नाही. याचा अर्थ एकच आहे, आपण जागरूक राहिलो नाही, परिवर्तन केलं नाही. हुकुमशाहीच्या पद्धतीनं देशाचा कारभार करणाऱ्या ज्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या या देशाचा मूलभूत लोकशाहीचा अधिकार उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, पंडित जवाहरलाल नेहरूंनी, बाकीच्या सगळ्या नेत्यांनी जो मूलभूत अधिकार आपल्याला दिला तो अधिकार जतन केला पाहिजे. त्या अधिकारावर आज संकटाचे ढग त्या ठिकाणी दिसत आहेत आणि त्यासाठी तुम्ही मी सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे. आणि त्यासाठीच ही निवडणूक महत्वाची आहे. आणि त्या निवडणुकीमध्ये मला आनंद आहे की राजकीय पक्षांनी या 2 तरुण उमेदवारांना धैर्यशील एका बाजूला आणि फणीची एका बाजूला या दोघांनाही संधी दिली. तुमच्या मताचा विक्रम करून त्यांना महादेशाच्या लोकसभेमध्ये पाठवा. मी तुम्हाला खात्री देतो, मी सुद्धा संसदेमध्ये आहे. या नव्या पिढीच्या उत्तम जाणकार प्रतिनिधींना या जिल्ह्याच्या प्रश्नाच्यासाठी त्यांना कुठलीही अडचण आली, त्यांच्या पुढे कुठलंही संकट आलं तर मी आणि आमचे सिनियर अधिकारी त्यांच्या पाठीशी राहतील आणि त्यांच्या मार्फत तुमचे सगळे प्रश्न सोडून घेऊन त्यांना साथ देण्याचं काम केलं जाईल एवढीच खात्री या ठिकाणी देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद साहेब. या ठिकाणी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं सन्माननीय पवार साहेब उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा आभार. त्याचबरोबर सर्व नेतेगण